नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर आणि नेपच्यून स्कॉलर अकॅडमी यूट्यूब चॅनल यावरती आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय गणित शिष्यवृत्ती परीक्षा याच्या संदर्भात लेक्चर पाहणार आहोत। तर इयत्ता 5वी विषय शिष्यवृत्ती गणित, शिष्यवृत्ती मध्ये विचारले जाणारे जे गणित आहे त्याच्या संदर्भात आपण काय करणार आहोत, आज पाहणार आहोत। बेसिक गणित याच्यात घटक 1 घटक क्रमांक जो आहे तर तो 1 हा आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत। याच्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे चिन्हांचे नियम। पहा आता चिन्हांचे नियम याच्यातला पहिला नियम आहे समान चिन्ह। नियम काय सांगतो बघा मित्रांनो, जर दिलेल्या संख्येला समान चिन्ह असेल, जर दिलेल्या संख्येला चिन्ह समान असेल तर संख्यांची बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला समान चिन्ह द्यावे। येणाऱ्या बेरजेला समान चिन्ह द्यावे। आता समान चिन्ह नेमके कोणते असतात? प्लस प्लस, नंतर मायनस मायनस, हा समान चिन्हाचा नियम। उदाहरण देऊन दाखवतो बघा। उदाहरणार्थ पहिलं उदाहरण घेऊया। +1 + 2 बरोबर समान चिन्ह आहे, प्लस प्लस समान चिन्ह। बघा नियम काय सांगितला, जर दिलेल्या संख्येला समान चिन्ह असेल तर संख्यांची बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला समान चिन्ह द्यावे। मग आता समान चिन्ह आहे प्लस प्लस, 1 आणि 2 किती झाले? 3। आता दुसरं उदाहरण बघा मित्रांनो, 15 + 3 बरोबर। आता काही वेळेस इथं 15 ला आपण काही चिन्ह दिलेच नाही, काही चिन्ह नसतं म्हणजे काय असतं? प्लस। मग प्लस हे प्लस समान चिन्ह द्यायचं। मग 15 + 3 क्रिया झाली बेरजेची, उत्तर भेटलं 18। याच्यानंतर तिसरं उदाहरण 21 + 21 + 15 चिन्ह आहे समान चिन्ह द्यायचं, क्रिया करायची। 1 आणि 5 6 झाले, 2 आणि 1 3 झाले, म्हणजे उत्तर किती भेटलं? 36। आता हे झालं समान चिन्हाचं। आणखी उदाहरण पाहूया आपण इकडं। चौथं उदाहरण बघा,
इथं समान चिन्ह द्यायचंय ना आपल्याला. मग बघा -8 -3 बरोबर. चिन्ह आधी पाहायचं काय, चिन्ह पाहायचं. चिन्ह समान आहे वजाचं, मग काय करणार, वजाचं चिन्ह द्यायचं. दिलं. आता समान चिन्ह आहे, क्रिया काय करायची होती, बेरीज. मग आता समान चिन्ह देऊन टाकलं. 8 आणि 3 किती झाले मित्रांनो, 11. उत्तर किती भेटलं, 11. याच्यानंतर 5वं उदाहरण घेऊया. -13 -14 बरोबर. चला काय करणार, चिन्ह शोधणार. समान चिन्ह आहे, इथं वजा आहे, इथं वजा आहे, वजाचं चिन्ह. आता समान चिन्ह असताना नियम काय होता बघा, जर दिलेल्या संख्येला समान चिन्ह असेल तर संख्यांची बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला समान चिन्ह द्यावे. बघा चिन्ह समान आहे, दिलं. आता काय करायची, बेरीज. 4 आणि 3 7, 1 आणि 1 2. उत्तर किती आलं मित्रांनो, 27 आलं. बघा आता याच्यानंतर पुढचं उदाहरण घेऊया. बघा -15 -10. चला समान चिन्ह आहे. 15ला चिन्ह पण वजाच आहे, 10ला चिन्ह वजाच आहे, म्हणजे चिन्ह काय केलं, समान दिसतंय. नियम बघा, जर दिलेल्या संख्येला समान चिन्ह असेल तर त्या संख्यांची बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला समान चिन्ह द्यावे. समान चिन्ह आहे, समान चिन्ह द्यायचं. आता क्रिया संख्या बघा, इकडं 15 आहे, इकडं 10 आहे, म्हणजे काय करायची, या दोघांची बेरीज करायची. 15 आणि 10 किती झाले मित्रांनो, 25. पुढचं गणित. आता तुम्हाला याच्यावर होमवर्क साठी स्वाध्याय, म्हणजे तुम्ही हे उदाहरण काय करणार आहात मित्रांनो, घरी सोडवणार आहात. बघा पहिलं गणित, -8 -9 बरोबर. दुसरं गणित, +10 +12. याच्यानंतर तिसरं गणित, 8 -8 -20. याच्यानंतर चौथं गणित, +25 +26. याच्यानंतर पुढचं गणित, 41 -41 -34. हा तुमच्यासाठी स्वाध्याय आहे, तर तुम्ही काय करायचंय, सोडवायचं. बघा लक्ष द्या, परत मी सांगतो तुम्हाला. घटक 1 चिन्हांचे नियम. समान चिन्ह कोणते, प्लस प्लस मायनस मायनस. आता नियम काय, जर दिलेल्या संख्येला समान चिन्ह असेल तर त्या संख्यांची बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला समान चिन्ह द्यावे. हा नियम. उदाहरणार्थ बघा, +1 +2 +3 समान चिन्ह आहे, पाहिलं, प्लस प्लस, मग प्लस चिन्ह देऊन टाकलं. प्लस म्हणजे धन,
1 अधिक 2 बरोबर किती 3. नंतर बघा 15 अधिक 3 बरोबर अधिक 18. आता इथं मी चिन्ह दिलं नाही म्हणजे कुठलं चिन्ह असणार मित्रांनो, प्लस, पॉझिटिव्ह, धन हे चिन्ह असतं. मग यांची बेरीज केली 18. आता सेम प्लस 21 प्लस 15 उत्तर किती भेटलं प्लस 36. इकडे या -8 -3 बरोबर किती -11. बघा चिन्ह समान आहे, वजा वजा देऊन टाकलं. 8 आणि 3 किती झाले 11. नंतर पुढे या वजा वजा समान चिन्ह आहे. समान चिन्ह असताना काय करायची तुम्ही आधी काय करणार, संख्याचं उदाहरण दिलेलं जे आहे त्याचं ऑब्झर्वेशन करणार. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिन्ह कोणतं दिलंय ते पाहणार. इथं मायनस आहे मायनस मायनस आहे तर काय करायचं चिन्ह तेच द्यायचं आणि क्रिया कोणती करायची बेरजेची क्रिया करायची. मग -13 -14 बरोबर किती -27 -15 -10 बरोबर किती -25. आणि हे खाली 5 उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी. ओके, समजलं सगळ्यांना? गुड. आता आपण दुसरा नियम घेऊ. हे सगळ्यांनी लिहून घ्यायचं व्यवस्थित. आता आपण दुसरा नियम घेऊ. हे स्वाध्याय आहे तुमच्यासाठी सोडवायला, तो तुम्ही लिहून घेणार आहात. आता नियम क्रमांक 2, भिन्न चिन्ह. याला दुसरं नाव आहे विरुद्ध चिन्ह. बघा भिन्न चिन्ह विरुद्ध चिन्ह. आता नियम काय, आता एक उदाहरण लिहून झाले असतील ते उदाहरण मी पुसतो. बघा लक्ष द्या, विरुद्ध चिन्ह आहे. दिलेल्या संख्येचे चिन्ह भिन्न. आता इथं भिन्न चिन्ह म्हणजे काय, प्लस मायनस असं. बघा दिलेल्या संख्येचे चिन्ह भिन्न असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. दिलेल्या संख्याचे चिन्ह भिन्न असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्याचे चिन्ह द्यावे. सगळ्या विद्यार्थ्यांनी नियम काय करायचा आहे, वाचायचा आहे आणि व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. बघा भिन्न चिन्ह असताना भिन्न चिन्ह यालाच विरुद्ध चिन्ह असाही शब्द आहे, यालाच
वेगवेगळे चिन्ह असा सुद्धा काय आहे शब्द आहे. मग बघा, दिलेल्या संख्याचे चिन्ह भिन्न असेल. काय सांगितलं? दिलेल्या संख्येचे चिन्ह भिन्न असेल म्हणजे विरुद्ध असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे. ओके, आता उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण घेऊया. बघा, लक्ष द्या. काय सांगितलं नियम मी तुम्हाला? दिलेल्या संख्येचे चिन्ह भिन्न असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे. आलं लक्षात सगळ्यांच्या? बघा, आता याच्यावर आधारित आपण काय घेणार आहोत? उदाहरण घेणार आहोत. मग उदाहरण काय येईल बघा. छोटं घेतो उदाहरण अगोदर. +3 - 4 बरोबर प्रश्नचिन्ह. मग याचं उत्तर बघा. आधी काय पाहायचं तुम्ही? चिन्ह कोणतं आहे ते बघायचंय. चिन्ह कोणतं आहे हे काय करायचं आहे? पाहायचं आहे. मग उदाहरणात दिलंय बघा तुम्हाला चिन्ह कोणतं आहे ते काय करणार तुम्ही? पाहून घेणार. बघा, 3 + 3 - 4 बरोबर क्वेश्चन मार्क. ओके, मग आता चिन्ह शोधा. 3 ला प्लस आहे, 4 ला मायनस आहे. मग काय करायला सांगितलं होतं बघा? दिलेल्या संख्येचे चिन्ह भिन्न असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी, येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. आता शोधायचं, संख्या शोधायची. चिन्ह शोधलं आधी. चला, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे म्हणजे चिन्ह कोणतं आहे? भिन्न आहे. आता काय करायचं? संख्या शोधायची. संख्या कोणती मोठी आहे? 4 मोठी आहे आणि 3 लहान आहे. मग मोठी संख्या असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची मित्रांनो? वजा करायची. बघा, मग 4 आणि हे 3 अधिक 3 वजा 4 बरोबर चिन्ह भिन्न म्हणजे क्रिया करायची वजाबाकीची. चिन्ह भिन्न क्रिया वजाबाकीची. मोठी संख्या 4, 4 मधून 3 गेले, 1 राहिला. आता चिन्ह द्यायचंय 1. मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं दिसतंय? मायनस. मग इथं उत्तरात किती येणार? मायनस. याच्यानंतर दुसरं उदाहरण घेऊया. -8 + 2 बरोबर. चला शोधा. काय चिन्ह कोणतं दिसतंय तुम्हाला? बघा, भिन्न आहे. मग क्रिया वजाची करायची. मग क्रिया वजाची करायची तर 8 मधून कोणातून कोण वजा करायचं रे? मोठी संख्या 8. 8 मधून 2 वजा करायचे. 8 मधून 2 गेले, किती राहिले? 6. आता चिन्ह द्यायचं. कोणाचं द्यायचं बघा? येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. मग येणारी वजाबाकी 6 आहे. मोठ्या संख्येला चिन्ह मायनस आहे, मायनस. समजलं? आता तिसरं उदाहरण घेऊया. +12 - 4. चला शोधा. चिन्ह कोणतं दिसतंय? मायनस. मायनसचं चिन्ह आहे, इथं प्लसचं चिन्ह आहे म्हणजे चिन्ह झालं विरुद्ध. त्याला भिन्न चिन्ह म्हणायचं. भिन्न चिन्ह असताना बघा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे. चला, मोठी संख्या 12 आहे, लहान संख्या 4 आहे. मोठी संख्येतून लहान संख्या वजा करा.
12तून 4 गेले 8 राहिले. चिन्ह कोणतं देणार बाळांनो? 12ला प्लस आहे, 4ला मायनस आहे, म्हणजे इथं चिन्ह कोणतं येणार? प्लस. आता प्लस दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी पण चालतं. चौथं उदाहरण 25 वजा 25 अधिक 30. चला, चिन्ह काय? भिन्न. चिन्ह भिन्न आहे, वजाबाकी करायची. काय आली वजाबाकी? बघा, 30 मधून 25 गेले 5. आता चिन्ह कोणतं द्यायचं? इकडं 25ला मायनस आहे, इकडं 30ला प्लस आहे, म्हणजे 30 मधून 25 गेले. उत्तर किती भेटलं मित्रांनो? 5 प्लस 5. हे पण बरोबर. आता इकडं तुमच्यासाठी होमवर्क. पहिलं गणित बघा, -5 प्लस 18 क्वेश्चन मार्क. दुसरं गणित 12 मायनस 13 क्वेश्चन मार्क. तिसरं गणित -85 प्लस 50 -85 प्लस 50. चौथं गणित -100 प्लस 125. आणि पाचवं गणित प्लस 150 मायनस 200. हे 5 उदाहरण तुमच्यासाठी होमवर्क. व्यवस्थित लिहून घ्यायचं सगळ्यांनी. आणि होमवर्क दिलेले, रोजच्या रोज दिलेला होमवर्क जो आहे तो काय करायचा? पूर्ण करायचा. चला, लिहून घेतलं सगळ्यांनी? व्हेरी गुड. सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. ही उदाहरण रोजच्या रोज घरी सोडवली तर गणित अवघड जाणार नाही. तुमच्यामध्ये जो टायगर आहे तो टायगर आपल्याला काय करायचा आहे? जिंदा ठेवायचा आहे का नाही? टायगर कसा पाहिजे? जिंदा पाहिजे. टायगर जर जिंदा नसेल तर काय होईल? तो ज्याच्यावर जगतोय त्या प्राण्यांची संख्या काय होईल? वाढत जाईल. म्हणून तुमच्यामध्ये असणारा टायगर काय पाहिजे मित्रांनो? जिंदा असायला पाहिजे. नाही तर काही विद्यार्थी बघा, उगं आपलं करायचं म्हणून काय करतात? बसतात. चला, झालं लिहून सगळ्यांचं? ओके. आता याच्यानंतर हे चिन्हांचे नियम. हे झालं भिन्न चिन्ह, विरुद्ध चिन्ह याच्या आधी. चला, परत एकदा रिवाइज करूया आपण. समान चिन्ह असताना पहिला नियम बघितला. समान चिन्ह असताना दिलेल्या संख्येची बेरीज करावी आणि येणाऱ्या बेरजेला समान चिन्ह द्यावे. दुसरा नियम होता मित्रांनो, भिन्न चिन्ह असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची? वजा करायची आणि येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. हे 2 नियम आपण या ठिकाणी काय केले पाहिजे. आता पुढचा आहे तिसरा. हे पुसतोय बघा. कोणाचं लिहायचं राहिलं असेल तर त्यांनी व्हिडिओ स्टॉप करून काय करता येतं? लिहून घेता येतं. आता याच्यातला तिसरा चिन्हांच्या गुणाकाराचे नियम. चिन्हांच्या
गुणाकाराचे नियम. आता नेमके चिन्ह नेमकी कोणती? आपण मगासपासून काय म्हणतोय, चिन्ह चिन्ह. तर चिन्ह नेमके कोणते? चिन्ह हे बघा इथं वरती देतो, इकडं चिन्ह कोणते असतात? प्लस, मायनस, गुणाकार आणि भागाकार याला चिन्ह असं म्हणतात. मेन त्या मूलभूत क्रिया आहेत आपल्या. बघा, चिन्हांच्या गुणाकाराचे नियम. आता पहिला नियम काय आहे बघा, तो सांगतो. याच्यात प्लस गुणुले प्लस बरोबर प्लस. याचा अर्थ काय? धन 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 संख्यांचा गुणाकार नेहमी धन येतो. हा नियम, हा शॉर्ट फॉर्म मध्ये धन संख्यांचा गुणाकार नेहमी काय येतो? धन येतो. आता याच्यातला हा स्मॉल नियम, धन गुणुले धन बरोबर धन. म्हणजे तर मी असं लिहून देतो तुम्हाला वाटल्यास, धन गुणुले धन बरोबर धन. म्हणजे धन कोणाला म्हणायचं? प्लस. आता उदाहरणार्थ बघूया. पहिलं उदाहरण, +4 इंटू +3. बघा, धन 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 संख्यांचा गुणाकार. ही धन आहे, ही धन आहे, धन धन धन. 4 त्रिक 12. दुसरं उदाहरण घेऊया. 12 गुणुले 2. बघा, 12च्या पुढं धन आहे, 2च्या पुढं धन आहे. 12 गुणुले 2 किती झाले? 12 दुने 24. आणि चिन्ह कोणतं घ्यायचं? प्लस. आता प्लसचं चिन्ह दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. असं काय आहे? गणितामध्ये एक आघात आहे. तिसरं उदाहरण, 25 गुणुले 4. चिन्ह धन धन. चलो, 25 चौक 100 प्लस 100. ओके, हा एक नियम. आता खाली तुम्हाला सोडवण्यासाठी होमवर्क. चौथं गणित, 63 गुणुले 8 क्वेश्चन मार्क. नंतर 5वं गणित, 29 गुणुले 9. हे गणित दोन तुम्हाला सोडवण्यासाठी. चिन्हांच्या गुणाकाराचे नियम हा एक झाला. आता याच्यानंतर इकडं याच्यातला सब नियम दुसरा काय? मायनस गुणुले मायनस बरोबर मायनस. आता यालाच काय म्हणतात बघा, इकडे लिहून देतो. ऋण गुणुले ऋण बरोबर धन. हे असं वाचलं जातं. मग इथं लिहिता काय येईल माहितीये? ऋण संख्याचा गुणाकार ऋण
संख्यांचा गुणाकार नेहमी धन येतो. ऋण संख्यांचा गुणाकार नेहमी धन येतो. धनसंख्या येतो चालतंय. काय करतो इथं धन संख्या येतो. आता याचं उदाहरण घेऊया. पहिलं उदाहरण बघा आता. -3 - 8 बरोबर. चला ऋण संख्या आहे. ऋण इथं दिलंय बघा. ऋण गुणिले ऋण बरोबर सॉरी इथं धन चिन्ह द्यायचं. इथं ऋण गुणिले ऋण बरोबर काय धन. इथं लिहिलं होतं बरोबर आपण वाचनात, पण इथं चिन्ह. ऋण गुणिले ऋण बरोबर काय धन. वजा वजा अधिक गुणाकाराची क्रिया. आता इथं काय पाहिजे होतं बघा. इथं गुणुले -8 बरोबर. हे उदाहरण जर तुम्हाला आता समजले तर तुम्हाला पदावलीची जी उदाहरणं आहेत, ही पदावलीची उदाहरणं काय करता येतात पटकन समजतील. म्हणून तर अशी उदाहरण आपण काय करतोय घेत आहोत. बघा ऋण ऋण धन. 8 गुणिले 3 8 त्रिक 24. दुसरं उदाहरण -12 गुणिले -5. आता मायनस चिन्ह म्हणजे वजाबाकीचं चिन्ह दिल्यामुळे मी काय केलं त्याला कंस टाकला. काय करायचा कंस टाकायचा. मग मायनस मायनस प्लस आणि 12 पंचे किती झाले 60. तिसरं गणित -8 कंसात -9. आता मी ह्या दोघांच्या मध्ये चिन्ह दिलेच नाही, पण चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह गुणाकाराचं चिन्ह असणार. कोणतं गुणाकाराचं. मग मायनस गुणिले मायनस प्लस आणि 8 9 किती भेटले 72. आता तुमच्यासाठी होमवर्क चौथं गणित -25 आणि -2 बरोबर क्वेश्चन मार्क -27 -9 क्वेश्चन मार्क. ओके. हे दोन गणित काय करायचे तुम्ही सोडवायचे. लक्षात आलं सगळ्यांच्या. बघा हा तिसरा नियम आहे चिन्हांच्या गुणाकाराचे नियम. त्याच्यातला हा पहिला बघा. धन गुणिले धन बरोबर धन. धन संख्यांचा गुणाकार नेहमी धन येतो. उदाहरण चिन्ह आधी शोधायचं. प्लस इथं प्लस म्हणजे प्लस गुणिले प्लस म्हणजे धन गुणिले धन धन. आणि संख्या 4 गुणिले 3 उत्तर 12. ओके. इकडे या दुसरा नियम ऋण गुणिले ऋण बरोबर धन. ऋण गुणिले ऋण बरोबर धन. ऋण संख्यांचा गुणाकार नेहमी धन संख्याच येतो. उदाहरणार्थ बघा -3 गुणिले -8 बरोबर अधिक 24. 8 त्रिक 24 चिन्ह प्लस. -5 -12 गुणिले किती झाले 12 पंचे 60 आणि मायनस गुणिले मायनस प्लस. चला लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. चला समजलं सगळ्यांना मित्रांनो. ओके. आता याच्यातला एक आणखीन एक नियम राहिलेला आहे आपला. इथं आपण धन संख्याचा नियम बघितला. आता
याच्या पुढचा जो नियम आहे याच्यातला तिसरा ऋण संख्याचा नियम म्हणजे धन गुणुले ऋण हा तिसरा नियम आपण पाहणार आहोत. बघा हे पुसतोय आता मी. हा तिसरा नियम. आता तिसरा नियम काय आहे बघा, प्लस गुणुले मायनस इज इक्वल टू मायनस. मधलं चिन्ह गुणाकाराचं आहे, हे प्लसच आहे, हे मायनसच आहे. चला आणखी याच्यातच आपण मायनस गुणुले प्लस बरोबर मायनस. आणि हेच कसं लिहितात बघा, धन गुणुले ऋण बरोबर ऋण. मग तुम्ही आधी धन घेतलं काय आणि नंतर ऋण घेतलं काय तरी पण चालतं. आता बघा याचा अर्थ काय, धन संख्या आणि ऋण संख्या यांचा गुणाकार ऋण येतो. बघा धन व ऋण, धन व ऋण संख्यांचा गुणाकार ऋण संख्या येतो. उदाहरणार्थ घेऊया. आता इकडचे जे नियम आहेत तो आपला झालाय लिहून, तो पुसतो मी. बघा उदाहरणार्थ पहिलं उदाहरण घेऊया. अधिक 9 गुणुले वजा 8 बरोबर. चिन्ह शोधा. इथं 9 ला प्लस आहे, 8 ला मायनस आहे. मग प्लस मायनस काय सांगितलं, धन व ऋण संख्येचा गुणाकार ऋण. यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे इथं काय आलं मायनस. आता 8 गुणुले 9, 8 9 72. दुसरं उदाहरण घेऊया. -10 इंटू 0. आता कोणत्याही संख्या, हा नियम माहिती आहे आपल्याला, कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं तर गुणाकार काय येतो, 0 येतो. बघा -10 अधिक 4 -10 गुणुले 4. चिन्ह कोणतं, ऋण धन. गुणाकार करायचं, चिन्ह द्यायचं ऋण. 10 चोक 40. तिसरं उदाहरण बघा. अधिक 13. आता मी वेगळं जरा थोडासा पॅटर्न उदाहरणाचा बदलतो. 13 कंसात 5. इथं मी काय करतो, वजा देतो, चिन्ह वजा 5. मग आता काय होईल बरं बघा, इथं प्लस, इथं काहीच नाही म्हणजे गुणाकार असतो. मग प्लस मायनस मायनस. आणि 13 गुणवले 5, 13 5 65. ओके. आता चौथं गणित हे झालं याचं उत्तर. आता 16 वजा 16
गुणुले 8 घेऊया. चला, इथं चिन्ह काय आहे? प्लस आहे. मग आता इथं 16 ला मायनस आणि 8 ला प्लस, धन ऋण. चला, ऋण धन, मग इथं वजाच वजा. आणि आता गुणाकार करायचा 16चा. 8 सक 48, 48 ची 8, याचे आले 4 आणि 8 एक 8 आणि 4 12. 16 8 128. उत्तर आलं वजा 128. आणखीन एक गणित देतो, 5वं. वजा 20 दुसऱ्या कंसात अधिक 5. मग बघा, चिन्ह वजा वजा, 20 गुणिले 5, 20 5 100. हा चिन्हांच्या गुणाकाराचे नियम, त्याच्यातला हा तिसरा नियम. आता तुमच्यासाठी होमवर्क बघा. 1 वजा 42 कंसात अधिक 3 क्वेश्चन मार्क. इकडं वजा 8 कंसात अधिक 12 क्वेश्चन मार्क. तिसरं वजा 9 अधिक 9 कंसात वजा 2. चलो, हे 3 तुमच्यासाठी होमवर्क लावतात. ओके, सगळ्यांनी व्यवस्थित काय करायचंय, लिहून घ्यायचं आहे. घरी दिलेल्या उदाहरणांची काय करायची मित्रांनो, प्रॅक्टिस करायची. आणि गणित असा सब्जेक्ट आहे, सरावाशिवाय पर्याय नाही. रोजच्या रोज सराव केला तर उदाहरण तुम्हाला काय होणार, सुटणार. म्हणून यासाठी गणिताचा काय करायचा आहे, रोज सराव करायचा आहे. आता हे बेसिक 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी आणि 8वी या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्याला आहे. 5वीच्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपला, जर ज्या विद्यार्थ्यांना 5वीला बसायचं असेल तर त्यांनी 3री पासूनच तयारी केली गेली पाहिजे. 8वीच्या विद्यार्थ्यांनी जे स्कॉलरशिपला बसायचं आहे त्यांनी 6वी पासूनच तयारी केली गेली पाहिजे. तरच गणित तुमचं काय होणार, परफेक्ट होणार. आता ज्या विद्यार्थ्यांना 5वी स्कॉलरशिपसाठी तास लावायचे आहेत त्यांनी नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या मित्रांना, मैत्रिणींना हे लेक्चर काय करा, शेअर करा. सर्वांचं लिहून झालेलं असेल तर आपण थांबूया या ठिकाणी. सर्वांना गुड डे. सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. चला, ओके, थांबूया. बाय. जय हिंद.